काढा. अनद्वैतकरं वाक्यं स्वाध्यायाभ्यासनं च वाङ्मयम्. अनद्वैतकरं वाक्यं, ज्याच्या योगाने दुसऱ्याला पीडा होणार नाही असं वाक्य, कोणाच्या ते खरेपणा आहे आणि प्रियपणा आहे असं बोलणं म्हणजे स्वाध्याय. त्याला वाङ्मय तत्व म्हणतात. एक शारीरिक तत्व, एक वाचिक, त्याला वाङ्मय तत्व म्हणतात. मग काय वाणी जायची चंद्रामृताची वर्णन केलं. वाङ्मय तत्वामध्ये 2-3 प्रकार सांगितले. एक सत्य असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे आणि हितकारक असलं पाहिजे. असं जे बोलणं असते मुख्य अमृताची, त्याच्यामुळे काय होत असेल तर एक आणखी परिसराचं उदाहरण दिलेलं आहे. लोहाचे अंग तो न मोडता चिकनक केले जैसे ते पैसे. चांगल्या चांगल्या गोष्ट एक शारीरिक तप, वाचिक तप आणि दुसरं मानसिक तप. कोणत्या वेळेला कोणती उपमा द्यायची असेल त्यावेळेला तसे तमगुणाचं वर्णन चाललं असेल तर झाडं कोणती आणायची, येड्या बापडे. सत्वगुणाचं वर्णन चाललं असेल तर चंदनाची. फळाची नाही का असं कोणी म्हणेल, फळाची चंदनाची. सर्वांगी सुवास आहे ना, हेच त्याचं फळ आहे. त्याला फुल यायला पाहिजे का? तो अंगाने कसं आहे, मोगऱ्याचं झाड आहे, फुल आहे, त्याच्या का दिठाला राहते का? बुडाला काही सुगंध आहे का? त्या कळीमध्ये यावं लागतं तेव्हा कटा मोगऱ्याचा फुल सुगंध असते. बरं पडले तर कळीत असते का सुगंध? फुलावं लागतं. बरं फुल घेतलं ना, चोळ टाकलं आणि चंदनाला घासलं तरी काय, हे बुटी कसं दिसते, बुटी कसं दिसते, एवढ्या बाबीच्या लाकडाच्या अर्थ आहे. भरपूर इथे घासायचे नाही, प्रसादी म्हणून भरपूर हे आणून द्यायचे एवढे मोठे, सगळ्या अंगाला लावून द्यायचे, थंड अंग होता. एक 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 दृष्टांत देऊन बरीच ज्याला आणखी लागेल ते कसंही लोखंड असे ना का लागता बरोबर काय होते, सोनं होते. हे पहिला दृष्टांत. दुसरं ऐसे ना दुखी सहजे जावं या चुकले पाहिजे, ऐसे साधू होतो का जायचे. म्हणजे त्या लोखंडाला परीच लागते वेळी दुःख होत असेल मग किती सुख होते याचा पत्ता लागत नाही. कारण कोण लागून राहिलेलं आहे, परीस. मग परीस लोखंडाला लागल्यानंतर ओरडतच आहे, लोखंड ओरडतच आहे म्हटलं. 50 रुपये किलोच्या भावाचं 5 लाख रुपये किलोच्या भावाचं आहे. किती रुपयाचं आहे? नरेश मग 3.5 कडे बसवला. किती कोणी 21 किलो आहे. किती? 21 किलो म्हणजे 21 कोटी इतक्या रुपयाचा पैसा आहे. हे मोठा झाला आमच्याकडनं तसं उचलणंच होईना. पैसे ना तो जावळ या सुकट पाहिजे. साधं चौका देखील बोलणे
तसे ना दुखितात न नाही का. एखादा आपल्या आईचा परिचय करून द्यायचा असला तर कुलवान पोरगा म्हणतो आमची मातोश्री आहे. हे बरं, स्वतःलाही आनंद आणि ऐकून दुसऱ्यालाही एक 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 दृष्टांत अशा प्रकारचं जे बोलणं असतं. पाणी मुद्दल झाडात आहे थोडं प्रसंगाची जे तसे एका बोलीले होय. पाणी मुद्दल झाडाचं पाणी जातं शेजारचं सगळं गवत सुद्धा वाढत असत. एका बोली होय सर्वांची. फक्त अर्जुनालाच गीता सांगितली. मग अर्जुनाच्या कामापुरती झाली की सगळ्या जगापुरती. आता कोणता युग आहे गीता कधी सांगितली. माझा एवढ्या वयामध्ये पुन्हा पुन्हा गीता सांगत होती. आमची गीता जशीच तशीच. एकाच युज करते का सगळ्या ब्रह्मांडाचं असं बोलणं असतं. संतांचं बोलणं जे असतं ना, सूर्याचा किरण ब्रह्मांडाचं प्रकाशन करावा लागतो त्याप्रमाणे एक शब्द साधूचा किती तो सगळ्या जगाचं हित करतो. सहज बोलणे. एखादा सहज बोलायला लागला सगळ्याला दुःख. नाही ना तसे एका बोले होय जगाची अमृताची सुरसरी प्राणाचे अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडी. मग कोणती नदी आहे अमृताची. त्या रामायणामध्ये नदी आहे ना भगवान पलीकडे जात असत. शरयू नदी आहे. फार पुण्यवान नदी आहे. तिला सुरसरी असं म्हटलंय. देवाची नदी गोस्वामी सुटली लागली. रामचरित मानसला तिला सुरसरी जे प्राणात अमर करी. अमृताची नदी. इतकं मोठं अमृत घेतलं म्हणजे माझं चिरंजीव होतं आणि इतकं देवामध्ये होत नाही. ज्याप्रमाणे विषयामध्ये शक्ती असते, एक थेंब जरी पडला तरी तो जीव घेतो, तसा अमृताचा एक थेंब जरी पडला मेलेला माणूस जिवंत होतो. ही शक्ती कोणात आहे? कोणाच आहे? आपल्या आपली नदी वाहते ना कुबेर गंगा म्हणतो. विवेकही पिठे अविवेकही पुठे आपले नादीच भेटे नायकोता रुची न विटे पिवशी. अमृताचा दृष्टांत. अविवेकही पिठे आपले अनादीच भेटे. श्रीगुरूच्या मुखातून निघालेले जे अक्षर असतात विवेक रूपी अंधकार काय होतो नष्ट. आपल्या ठिकाणी विवेक आहे का अविवेक आहे? आपले अनादीच भेटे आपल्या मूळ स्वरूपाची ओळख होते. आपलं मूळ स्वरूप कोण आहे? आहे का ते? त्याची भेट होते म्हणजे आहेच केले पण आपल्याला आपल्या स्वरूपाचा काय पडलेला आहे त्याचा परिणाम आपल्या पाठीमागे नसलेला जन्म आणि मृत्यू काय झालेला आहे. काही संबंध नाही त्याचा. जे ज्ञान झाल्यानंतर जन्माचे दुःख नाही, पुढे मरणाचं सुद्धा काही नाही. पण हे केवळ अज्ञानाला घालवण्याचं ज्ञान ज्याच्यामध्ये असेल आहे ना. भगवंताने अर्जुनाला जे विद्या सांगून त्याचा अर्जुनपणा नाहीसा करून टाका. त्याचा परिणाम असा झाला मी शरीराला मारत नाही आणि ज्याचा कधी नाशच होऊ शकत नाही तो अर्जुन कोणत्याही काळामध्ये शरीराचा बाण नाही. भातातला बाण कोणाला मारतो? शरीराला. मग काय आत्म्याला मारतो का? मग तुला युद्ध करण्याची काय
एक 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 दृष्टांत. जरी कोणी पुसले व्हावे असे बोलले नातरी आवडपणे निघ. कोणी विचारलं असतं असं बोलणं असं बोललं नातरी आवडपणे नाही. तर कोणी विचारत नसेल पाठ नसेल तर मग कसं पकडायचं. मग एकटा जरी असला तरी आवडपणे निघा. मला ज्ञानेश्वरी वाचक असला तो ज्ञानेश्वरीला व्यावृत्ती देतो. पाठ पाठांतर मला पुन्हा आणखी व्यावृत्ती देत असं. वेळ रिकामा जाऊ द्यायचा नाही का. म्हणून म्हटलेलं आहे काळ सारावा काळ सारावा भांडण करत निघावं करणार. एक तर देवाच्या चिंतनामध्ये जावं. आपलं शास्त्र पुराण श्रवणाच्या जावं. ऋग्वेदादिनी प्रतिष्ठिती वागवणी केली त्याची बदली. सगळा विवेक भरलेला असो का सहज बोलणे तो पदे. थोडं जरी आणि येत नसेल तर सहज करून शिकवलं. ऋग्वेदादिनी प्रतिष्ठिती वागवणी केली त्याची बदली. नाही का तर ज्ञानेश्वरीची पाठ आहे गाथा पाठ आहे. सहज बोलायला लागला तर गोळी बाहेर पडते. हात आहे तर बाहेर पडते. हातच नाही तर बाहेर पडेल. आणि ज्याला ज्ञानेश्वरी पाठ नाही काही वाट नाही कधी कीर्तनाला जात नाही त्याच्या चित्तामध्ये थोडा राग बिघडतो. 1000 शिव्या मग चित्त कशाने भरलेलं आहे शिव्या जाऊ दे. आपलं तर संस्कार द्यावं लागतं काय नाही तर भांडणं घेत असतात. हा त्याला शिवायचं समजा त्याला आणि शिवाय अरे बाचाबाची नंतर गुद्दागुद्दी. एखादे नाव सेवका वैष्णव वाचे वशी वागवत पदार आहे. एखादे नाव दोन ज्ञानेश्वर महाराजांनी समन्वय करून टाकला. वैष्णव आणि शिव याच्यातला भेद काय केला नाही. हरिहरा भेद. मग तुम्हाला जे लागलं ते नाव घ्या. आमचं काही नाही. राम म्हणा बघा म्हणा कृष्ण म्हणा नाही तर नमः शिवाय म्हणा. ते सांगतात ना ज्या क्षेत्रात गेलो त्या क्षेत्रामध्ये त्याचीच नावं घ्यायची. एक कोणी आपला विष्णू भक्त कुठे गेला काशीला गेला. काशी कशाकरता प्रसिद्ध आहे विश्वनाथ. आणि तिथे म्हणायला लागला बरं काय जय सियाराम जय सियाराम. मग तिथे लोक म्हणायला लागले नाही बाबा कुठला काही काशी में रहना तो नमः शिवाय कहना. अयोध्या में रहना तो जय सियाराम. आणि वृंदावनला गेले तर आदेश नुसतं राजा नाही. ज्या ज्या क्षेत्रात जायचं नाही का आळंदीला तर माऊली माऊली. पंढरपूर गेला गेले तर विठ्ठल विठ्ठल. तिथं बघा आम्ही वरच्या खोलीमध्ये त्या गोरेगावात दर्शन करून आले पहाटेच्या प्रती. तेव्हा ते श्री विठ्ठल म्हणजे आम्ही समजायचं गोरेगावात चालले. पांडुरंग वैद्य आले म्हणजे माऊली माऊली पांडुरंगातली भाजी. एक एक क्षेत्र एका एका याच्यामध्ये काय प्रसिद्ध आहे. पंढरपूरला विटेवर परमात्मा उभा आहे. तोच परमात्मा आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने बसलेला आहे. बरं का ज्ञानेश्वर महाराजांना दुसरीकडे जाता येत नव्हतं का. मग या ठिकाणी कशा करता की समाधित झालं तुमचा आमचा उद्धार व्हावा. मग ज्ञानेश्वर महाराज किती वर्ष राहणार आहे. इथून
वैकुंठाला जाणार आहे कायचं. मग जबाबदारी चंद्र सूर्य तोपर्यंत नाही. चंद्र सूर्य गेले तरी ज्ञानेश्वर महाराज आहे. म्हणून वारकऱ्याचं आळंदी मोठं काय आहे, क्षेत्र आहे. कशामुळे? ज्ञानेश्वर महाराजांच्यामुळे. आणि पंढरपूर कशामुळे? परमात्मा विठीवरती युग आहे. म्हणून वारकऱ्याचं आळंदी पंढरपूर आळंदी. आता मानसिक ते सांगू आहे म्हणे लोकनाथ हे नायक मनप्रसाद सौम्यतना विनिग्रह आणि भाव संशुद्धी रीती तत्व मानस. मनप्रसाद मन शांत असणे मोठं तपस आहे. मौन आत्म विनिग्रह. बरं का, परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी ज्याची वृत्ती लागली आहे, असं जे तुका म्हणे मन कराने प्रसन्न. मनावर सर्व अवलंबून असे. तर माणसे सगळे सर्वांचं प्रेरक कोण आहे? कोणती गोष्ट होण्याच्या पूर्वी मनात यावं लागले. मग एखादा संकल्पही करते काय करते, पाठाला गेलं पाहिजे. चांगला संकल्प एका दिवशी नाही पाठाला गेलं तर काय कोणता विकल्प याला विकल्प ज्याच्यामध्ये अनहित असते त्याला विकल्प, ज्याच्यामध्ये हित असते त्याला संकल्प विकल्पात्मक. दोन्ही धर्म त्याच्या एकाच वेळा दोन आहे. कीर्तन आहे चालू आहे, काय चालू आहे संकल्प आणि विकल्प. म्हणलं काय बिघडलं, आळंदी सारखं कीर्तन आहे, रोजच कीर्तन होत असते. माझा पाहला तर काय बिघडलं, त्याला विकल्प. जास्त वर्णन करण्याचं नव्हतं त्याकडच्या ह्याच्यामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये माणसं बायाचं रूप घेऊन नाचत. पूर्वीच्या काळात नाही, बाई नाचत नाही. नाटकामध्ये सुद्धा माणसं स्त्री पार्टीवर आहे. आता काल काय झालं, बदलला. स्त्री आणि हक्क दाखवला आपला. बरं का, तुम्हाला तेवढं काम करता येत आम्हाला काय नाचता येत नाही का? तुमच्यापेक्षा आम्ही जास्त नाचतो की. जाऊ द्या, भीषण झाला पण सांगितलं तुम्हाला. सरोवर तरंगी सांडले आकाश वेगी चंदनाचे वर्गे. एक सरोवर आहे, सारखा वाया येत असतो, पाण्याने भरलेलं सरोवर आहे. पाण्याची लाट सारखी राहत असते का लाटावर तरंगावर तरंग. सांडले आकाश वेगी. आता पुढे येणारा ज्येष्ठ महिन्याचा महिना आषाढ महिना नाही का, लगेच सकाळच्या पर्यंत आभाळ दिसत नाही. पुन्हा लगेच 1 तास दिला की मी पुन्हा जातात, पुन्हा येतात, सारखे नाही. चंदनाचे वर्गी विद्यान आहे. ते सापाचा दृष्टांत घेऊन सांगला. चंदनाचे वर्ग म्हणजे सापाचे वेळे कुणाच्या झाडाला असतात, ते का चिंचेच्या झाडाला चंदनाच्या झाडाला काय त्याचं 20 झाड ते बघा का ते म्हणतात. जहाल देश असतं त्याचं झाड, मग त्याला थंड लागत. या वेळेला सुद्धा बाहेर निघत नाही. मग बरं जेव्हा सूर्यास्त झाला मधल्या भागामध्ये मग बाहेर येतो. म्हणजे शेतकरी लोक काठी घेऊन जात असतात. आता मला फिरायला नेतो. मग ते शेतकरी लोक असतात ना, अशी काठी दन करतात. त्याला वाटते तोफासारखा आवाज. तो रस्त्यात असला तर बाजूला होता पूर्वीच्या काळामध्ये. आताचा काळ
वाहनाचा युग आहे आता काठी बिठी घरी सगळी आता काठी नाही ना तुम्हाला काय आता काठी सुद्धा येत नाहीत म्हाताऱ्याला सुद्धा जर शेतात जायचं असलं काय मोटरसायकल दोन म्हातारे होते बघा ते म्हणला हे मला बसू दे की पहिला म्हातारा म्हणला अजून ट्रेन नाही जाऊ दे मोटरसायकल चांगली आहे पुन्हा काय असं आहे ना पायी चालणारा मनुष्य पडला तरी काय होत नाही लागत नाही मार कुठे लागू द्यायला लागेल मोटरसायकल साहेब ऍक्सिडेंट झाला तर कुठे माल लागेल सांगता येत नाही वाहन आहे वेळेची बचत होते बघते कशाची पण धोका आहे तसा काय एखाद्याला घरीच काढलाय बरं का 20 वर्षाच्या पुढे तुम्हाला कोणत्या माणसाला चालता येणार नाही इतकी वाहनं राहणार आहे माणसं कमी वाहनं अलीकडे काय चौक आहे ना फिटवाया धर्माच्या जवळला शुकाट एक माणूस दिसत नाही आता गाड्या करता तिचा पोलीस उभा केलेला आहे पुढे काय होईल काय देव जाईल एक एक दृष्टांत आहे ज्ञान तपणे विण प्रकाश जाड्य विण राज पोकळे विण अवकाश होय जायचे तपणे विण प्रकाश चंद्रमाचा प्रकाश असतो सूर्याच्या प्रकाशामध्ये उष्णता आहे पण चंद्राच्या प्रकाशामध्ये काय शीतलता आहे पोकळी विण अवकाश जाड्य विण राज आंब्याच्या कोळीमध्ये जसा रस असतो तसा आपण नाही पोकळे विण प्रकाश होय जायचे ज्याप्रमाणे पोकळे विण आकाशामध्ये केवळ पोकळ असते त्याप्रमाणे आपली सोय देखे आपली स्वभावामुखी एवढी जैसे अंगी आपली सोय देखे मनाला आपल्या स्वरूपाचं दर्शन झालं की त्याचा चंचलपणा काय होतो आता कुठे धावे नाही तर किती प्रयत्न करू द्या मोठ्या मोठ्या तपस्वी लोक पालतं पाळले जर कोणी असेल ते मनाने पाळले गोष्ट सांगून वेळ जातो मग मनामध्ये सगळे विकार होते सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे मनोही देवदम प्रयुक्त वर्णन केलेलं आहे त्याची शांती कुठपर्यंत होत असते एकदा स्वस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे मन काय होत आपल्या स्वभावामुखे आणि एवढे जैसे अंगी की एवढे जैसे अंगी की थंडी त्याला लागू शकत नाही न चालते कळके बिन जैसे प्रतिबिंब नित्य परिपूर्ण आणि तसे चोखे शृंगार पण न चालते कळके बिन शशिबिंब जैसे नित्य पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमा कसा असतो एका एका कलेने तो वाढत जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी मात्र काय होतं परिपूर्ण होतो चोखे शृंगार पण मनाचे एकदा अध्यात्मविद्या ब्रह्मविद्या का प्राप्त झाली मनाचे सगळे मन निघून शुद्ध होत असं आहे ना सदर जर हे झाला तर आपण साबण लावून सज्ज करू बरोबर आहे का बरं आपलं शरीर आहे स्नान करण्याच्या अगोदर साबण लावून आपण काय करू पण मनामध्ये वाईट विचार पडले ते कशाने होणार त्याला एकच आहे सत्संगाची सद्विचार जे काळाचे व्यंकटी चांगला मोठा उपाय म्हणजे संतांची संगती परिवर्तन होत मनाला सुधारण्याचा मार्ग संतांची संगती ते मला संत कुठून आणायचा नाही का तुकोबाराची गाथा म्हणजे तुकोबारा म्हणजे
गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज वेगळे नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजावरून ज्ञानेश्वर वेगळे नाही. मूर्ती म्हणतात खरे ज्ञानेश्वर महाराज कुठे दिसतात? गाते ज्ञानेश्वरीच करतात. म्हणून आपली संस्था कशा करता प्रसिद्ध आहे. काय कादंबरी शिकवली काय? कादंबरी शिकणारे जे माणसं असतात ना, तरुणपणा जरी आला नाही तरी लग्न करण्याची इच्छा होती. हे कादंबरीचा परिणाम आणि ज्ञानेश्वरीचा परिणाम. इथे गेल्याच्या पूर्वी ब्रह्म नाही का लग्न करण्याची इच्छा होती आणि संस्थेत आल्यानंतर ब्रह्मचार्य राहण्याची काय होती. हे मोठं परिवर्तन आहे. हे परिवर्तन तुम्हाला कुठेच मिळणार तर का शाळेत जा का कॉलेजात जा का आणखी कुठे वैकुंठात जा. हे परिवर्तन आहे का नाही. वैराग्याची ओरब जिराली मनाची कायदा केवळ झाली वापणी जोर आहे. मनाचा चंचलपणा सर्व नाहीस होऊन शुद्ध सत्वाला प्राप्त होते आणि केवळ झाली वापणी जोर आहे. जसं आणखी भातावरची वापणी होऊन गेली म्हणजे केवळ भात राहते. जिथे बोध स्वरूपाला मन प्राप्त होतं. विचाराव्या शास्त्र आठाव्या वक्त वाटेचे सुचावे. एकदा आपल्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर ज्याला ज्ञानेश्वरीची गोडी झाली आहे त्याला इतर तुच्छ वाटते. त्याच्यामध्ये सगळे कदाचित तो इतर वाचले पण जेवढ्या आवडीने ज्ञानेश्वरी वाचतो तेवढ्या आवडीने वाचत असतो. सगळी आवड कुठे असते नाही का. एक परिगा आहे आवड माठा प्रहारी माझारी मोठके ज्ञानेश्वरी मग जेठुले आवडते का तसे विषय आपण निघता मीच माझी पंड सुद्धा मीची होईल. 12व्या अध्यायामध्ये अभ्यास सांगितला. त्याच्यामध्ये अभ्यासाचे आणि बळी 3 ओव्या पाठवत नव्हत्या. किती 3 ओव्या ज्ञानेश्वरीच्या काय होईना. पहिली विसरायचं तर दुसरी विसरायचं तिसरी वाज म्हटलं तर पहिली वाज. आणि तो पोरगा ज्ञानेश्वरी काय करतो संगती कोणाची संतांची सांगायची. संत ज्ञानेश्वरीची परीक्षा देतात. एक दृष्टांत म्हणून स्वलाभला बोले पण हे मनपणाचे आपल्या स्वरूपाची का प्राप्त झाली म्हणजे मन कसं होते शांत होते नाही का. जशी आणखी सासरी गेलेली मुलगी पतीच्या घरी गेल्यानंतर शांत दृष्टांत इथे शिवतले लवणे आपले मिठाचा खडा पाण्यात पडल्यानंतर खडा राहतो पाणी होत. एक दृष्टांत त्याचा गोष्ट ती भाव जी इंद्रिया मार्गी धाव जोपर्यंत खऱ्या अर्थाची हिताची जोपर्यंत हे नाही तोपर्यंत मन कुठे कुठे जाईल हे सांगता येत. घेऊन टाके नाव विषयाची. एकदा मनाला आपल्या स्वस्वाची प्राप्ती झाली तेच मन विषयाचा वेर करून स्वबोधाच्या ठिकाणी आणि प्राप्त होते. घेऊन टाके गाव विषयाचे. हाच विषय तो त्यांचा नावडे म्हणून ते मानसी भाव शुद्धची जैसी आणि रोमाची सुचित मनामध्ये सगळे संकल्प करणारे विषयाचं ध्यान धरणारे असं जे मन किती शुद्ध होत. रोमच दृष्टी जायची. एकदा किती जरी प्रयत्न केला तरी तळ हाताला केस फुटू शकेल. त्याप्रमाणे विषय सेवन करीत नाही काय
असं आहे ना. पण त्या सहाय्यक बोलून असते ती निर्वाह परते आश्रमाची छान. मुख्य विषय जेवण आहे का मुख्य विषय ध्यान आहे? नाही तर मग जेवणाकरता जेवतो पुन्हा जेवणाकरता जगतो, जगण्याकरता जेवतो आणि जेवण्याकरता मग ते पशु जीवन नाही टीका म्हणून नाही. कोणतं जीवन पशुच्या जीवनामध्ये काय आहे? खाण्याशिवाय दुसरं काय आहे का? त्यांना काही ध्यान चिंतन आहे का? म्हणजे काय काळ सारावा प्रत्येकाचे घेतलेले का? भाऊ बोलू अर्जुना काय दशा आहे म्हणा हे मला मानसिक तप आहे का? अशा प्रकारे मन तयार होणार. हे असो जाण मानस तपाचे आता एक संपूर्ण एवं देवाच्या चित्ते जे पातळी ते सामान्य घात होतं ते पण थोडक्यामध्ये आम्ही तुला हे तप सांगितलं. आता गुणत्रय संगे हे चित्ते वेद जागे ऐकत चांगले सूत्र आहे. आता पुढे हे तप 3 प्रकारचं होत असत. सत्वगुणी पुढे श्रद्धा या पर्या तत्तंत त्रिविधम दरी अपराकांक्षी युक्त. अगोदर कोणतं तप सांगायचं आहे पण ते कधी सांगायचं ते सांभाळलं.